मंडळी, आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत पनीर वडे. खूप छान लागतं ते. नक्की या प्रकारे ट्राय करा. खूप तुम्हाला आवडतील. एकदम सोपी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे. आणि हे चहाबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खूपच भारी लागतात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत पनीरपासून नाश्ता. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे उकडलेले 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत. सालं काढून स्मॅश करून घेऊया. गुठळ्या राहता कामा नये, व्यवस्थित आपण स्मॅश करून घेऊया. हे बटाटे स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये एक कांदा घ्यायचा आहे मोठा, बारीक कट करून. तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, धने जिरे पावडर, गरम मसाला, चाट मसाला अर्धा चमचा आणि 2 ते 3 चमचे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ. मीडियम रवा घेतला तरी काही हरकत नाही. हे मिश्रण आता व्यवस्थित मळून घेऊया. मळून झाल्यानंतर यामध्ये 1 कप पनीर ॲड करायचं आहे किसलेलं. पनीर मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता हे व्यवस्थित मळून घेऊया आणि आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत. आपण हे कुरकुरीत होण्यासाठी रवा ॲड केलेला आहे. तांदळाचं पीठ ॲड केलात तरी काही हरकत नाही. आता गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. या प्रकारे सर्व पनीर वडे तयार करून घेते. जरासं हाताला तेल लावून वडे करायला घेतलात तरी काही हरकत नाही. आता एका बाउलमध्ये अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं पाणी टाकून मीडियम असा बॅटर तयार करायचा आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मीडियम असा बॅटर तयार करायचा आहे. अजिबात गुठळ्या राहता कामा नये असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया आणि बारीक कट करून कोथिंबीर ॲड करायची आहे. मिक्स करून घेऊया. गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तुम्ही पाहू शकता बॅटर या प्रकारे पाहिजे. आणि आता आपण जे वडे केले आहेत ते यामध्ये घोळवायचे आहेत या बॅटरमध्ये आणि जेवढे मावतील तेवढे कढईमध्ये सोडायचे आहेत. कढईमध्ये सोडल्यानंतर 2 ते 3 मिनटं असंच ठेवून द्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटानंतर परतून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहेत. म्हणजे खूप छान कुरकुरीत होतात. लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे म्हणजे खूप कुरकुरीत लागतात. आता तळले गेलेत ते आपण काढून घेऊया. किती कलर खूप छान आला आहे बघा. मस्तच लागतात हे. या प्रकारे सर्व पनीर वडे मी तळून घेणार आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत पनीर वडे तयार झाले आहेत. हे गरम गरम खायला घ्यायचे. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.